मुंबई पोलिसांना बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा फोन आलाय तर मुंबई पोलीस कंट्रोल रूमला हा निनावी फोन कॉल आला। त्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। दरम्यान फोन करणाऱ्याच्या बाबतीत इतर माहिती पोलीस गोळा करत असून हा फोन नेमका कुठून आला, कुणी केला, फोन करणाऱ्याचा नेमका काय उद्देश होता या संदर्भात पोलीस अधिक तपास करतात। महाराष्ट्रातून 17 प्रकल्प बाहेर गेले आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खोटे आकडे देत आहेत असा आरोप संजय राऊतांनी केलाय। दहशतीखाली उद्योगपतींना गुजरातला घेऊन चाललेत तर मुंबई महाराष्ट्राची वाट लावण्याचं धोरण सरकार करतंय असंही राऊत म्हणालेत। सिंधुदुर्गातून प्रकल्प गुजरातला गेला आणि त्यावर नारायण राणे शिंदेंनी बोलावं असं आवाहन राऊतांनी केलं। सिंधुदुर्गातील प्रस्तावित असलेला पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांनी केलाय। पाणबुडी प्रकल्प पद्धतशीरपणे गुजरातला नेल्याचा केंद्राचा डाव असून 3 मंत्री सिंधुदुर्गातील असताना प्रकल्प जाणं म्हणजे महाराष्ट्राशी गद्दारी असल्याचं नाईकांनी म्हटलंय। तर हा प्रकल्प राज्याचा असून बाहेर जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। विजयाची खात्री समजून गाफील राहू नका। लोकसभा निवडणुकीआधी जोमाने कामाला लागा। गरीब आणि मध्यम वर्गीयांशी थेट संपर्क करा। भाजपच्या मेळाव्यामध्ये फडणवीसांचा पदाधिकाऱ्यांना हा कानमंत्र देण्यात आला। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच डिवचलंय। आमच्या पाडापाडीमध्ये पडाल तर तुम्हीच पडाल असा थेट इशारा संजय राऊतांनी काल पुण्यातून अजित पवारांना दिलाय आणि खासदार अमोल कोल्हेंच्या आक्रोश मोर्चाच्या समारोपावेळी राऊतांनी हा इशारा दिल्याचं कळतंय। त्याचप्रमाणे अजित पवारांची नक्कलही करत संजय राऊतांनी खिल्ली उडवली। नव्या वर्षात शरद पवार 3 दिवस शिर्डी दौऱ्यावर जाणार आहेत। 2 ते 4 जानेवारी दरम्यान त्यांचा शिर्डी दौरा असेल आणि या दौऱ्यादरम्यान ते आरपीआय आठवले गटाचे उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला देखील उपस्थित राहतील। त्याचप्रमाणे 3 आणि 4 जानेवारीला शिर्डीमध्ये शरद पवार गटाचे अधिवेशन होणार आहे। या अधिवेशनात पवार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली। पुण्यामध्ये शरद पवार राहत असलेल्या मोदी बागेत शनिवारी संध्याकाळी प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे। तर शरद पवार राहत असलेल्या मोदी बागेमध्ये माझ्या 2 बहिणी राहतात, त्यांना भेटण्यासाठी मी मोदी बागेमध्ये गेलो होतो असं ते म्हणाले। वर्ध्याहून निघालेली सायकल यात्रा मातोश्रीवर दाखल झाली आहे। उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ ही वर्धा ते मातोश्री सायकल यात्रा काढण्यात आली। या सायकल यात्रेला निष्ठा यात्रा असं नाव देण्यात आलंय। तर उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याचा निर्धार व्यक्त करत ही यात्रा काढण्यात आली होती। बातमी पंढरपुरातून। पंढरपूरमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती तर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय। चंद्रकांत पाटील विठ्ठल रुक्मिणी दर्शनाला आले असता हा प्रकार घडलाय। जवळपास 25 ते 30 कार थेट विठ्ठल मंदिर परिसरामध्ये घुसल्याने वाहतूक कोंडी झाली होती। 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांसाठी मध्यरात्री विशेष लोकल चालवण्यात येणार आहे। चर्चगेट ते विरार मार्गावर 8 अतिरिक्त धीम्या लोकल धावतील। मध्य आणि हार्बर रेल्वेसह एकूण 12 विशेष लोकल आज प्रवाशांसाठी धावणार आहेत। नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला वाहतूक कोंडी आणि गर्दी टाळण्यासाठी मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत। गिरगाव, जुहू चौपाटी त्याचप्रमाणे गेटवे ऑफ इंडिया या परिसरात वाहतुकीत आणि पार्किंगच्या व्यवस्थेमध्ये बदल केलेत। आज दुपारी 2 वाजल्यापासून 1 जानेवारी सकाळी 8 वाजेपर्यंत गिरगाव चौपाटी परिसरामध्ये काही ठिकाणी नो पार्किंग झोन घोषित करण्यात आले। 31च्या सेलिब्रेशनसाठी मुंबईकरांची पावलं अलिबागकडे वळताना पाहायला मिळत आहेत। अलिबागच्या निसर्गरम्य समुद्रकिनारी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईकरांनी प्राधान्य दिलंय। त्यामुळे आता अलिबागला जाणाऱ्या बोटी मात्र हाऊसफुल झाल्याचं पाहायला मिळत आहे। गेटवे ऑफ इंडिया त्याचप्रमाणे भाऊच्या धक्क्यावरून अलिबागला जाणाऱ्या बोटींमध्ये मुंबईकरांची मोठी गर्दी दिसते। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची कोकणाला पसंती आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश समुद्र किनारे हे पर्यटकांनी गजबजले आहेत। मालवण, देवगड, वेंगुर्ला यांसारख्या अनेक समुद्र किनारी पर्यटक जलपर्यटनाचा आस्वाद घेताना पाहायला मिळतात। पुणे जिल्ह्यातल्या मावळमध्ये पवना धरण परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने पवना धरण परिसरामध्ये जमलेत। कामशेत, पवना नगर आणि लोणावळा परिसरामध्ये वाहतुकीची कोंडी लक्षात घेता पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं।
आज 31 आणि त्यात रविवार, त्यामुळे आज सर्वाधिक गर्दी दिसते ती मटणाच्या दुकानांवर. कोल्हापुरात मटण दुकानाबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आज तांबडा पांढरा रस्ता आणि झणझणीत मटणावर ताव मारायचा तमाम कोल्हापूरकरांचा बेत दिसतोय आणि म्हणूनच आज तमाम दाजी मटणाच्या दुकानामध्ये रांगेत उभे असल्याचं दृश्य पाहायला मिळतं. नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट मोहीम राबवली आहे आणि यातून पोलिसांनी 3 तासात 63 मद्यधुंद चालकांना पकडलाय. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरातील सुरक्षेत वाढ केली. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या शहरांमध्ये 1200 पोलीस, त्याचप्रमाणे वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले. नाकाबंदी, सर्च ऑपरेशन, कॉम्बिंग ऑपरेशन केलं जाणार आहे आणि विशेषतः ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांवर पोलिसांची विशेष नजर असेल. शिवाय CCTVच्या माध्यमातून अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी देखील घेतली जाते. लोणावळ्यात हुल्लडबाजी आणि गैरवर्तन करणाऱ्या तळीरामांवर कारवाई केली जाते. आज 31च्या निमित्तानं दारू पिऊन वाहनं चालवणाऱ्या तळीरामांवर पोलिसांची नजर आहे आणि यासाठी पोलीस अधिकारी कार्यालयाचे एक गस्त पथक तैनात करण्यात आलं आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी 2000 पोलीस तैनात करण्यात आलेत आणि 30 ठिकाणी नाकेबंदी देखील केली जाणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या रात्रीपासून पहाटे 5 वाजेपर्यंत उपाहारगृह, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. 31 निमित्त यवतमाळमध्ये देखील मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. अनुचित घटना घडू नये यासाठी नाईट पेट्रोलिंग, हायवे पेट्रोलिंग आणि ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. तर दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर नजर असणार आहे. तर हॉटेल, ढाब्यांची तपासणी केली जात असून खुल्या मैदानात केक कापण्यावरही बंदी असणार आहे.